नमस्कार, मी दीपाली बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्रेस्ट फीडिंग इज द बेस्ट फीडिंग, म्हणजेच बाळाच्या प्रत्येक वाढीसाठी विकासासाठी आईचं त्याला पोषक, पुरेसं आणि संतुलित दूध मिळणं हे खूप जास्त आवश्यक असतं। आणि प्रत्येक आईमध्ये सुद्धा ही ताकद असते की ती आपल्या बाळाला पुरेल एवढं, त्याचं पोट भरेल एवढं, त्याला सर्व पोषण मिळेल एवढं दूध तयार करू शकते आणि ते बाळाला फीड करू शकते। बऱ्याचदा काही कारणामुळे आईचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा लो होतो। ब्रेस्ट मिल्क सप्लाय लो होण्यामागची काय काय कारणं आहेत यावरती याआधी आपण एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि ती कारणं जाणून घेऊ शकता। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर आईचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा कमी झाला असेल, आईला पुरेसं दूध येत नसेल किंवा बाळाला ते पुरत नसेल तर अशा वेळी कोणते उपाय करायला हवे, कोणत्या विशेष गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी, कोणते असे पदार्थ आहेत की जे विशेषतः आईने तिच्या आहारामध्ये घेतल्याने आईच्या दुधाची मात्रा ही कैक पटीने वाढू शकेल। सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील। वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे। या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी नेहमी सांगत आलेले आहे की बाळाच्या आईने नेहमी आनंदी असणं, स्ट्रेस फ्री राहणं आणि पॉझिटिव्ह राहणं हे खूप जास्त गरजेचं असतं। याचा पॉझिटिव्ह परिणाम हे तुमच्या शरीरावरती होत असतो आणि मिल्क सप्लाय सुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढायला मदत होते आणि म्हणूनच यासाठी आईने नेहमी आनंदी आणि पॉझिटिव्ह राहणं हे गरजेचं असतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईने तिच्या आहारामध्ये भरपूर असं पाणी आणि लिक्विड पदार्थ आहे हे घेणं सुद्धा गरजेचं आहे। मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की नवजात बाळ झाल्यानंतर किंवा बाळंतिणीला पुरेशा प्रमाणामध्ये पाणी दिलं जात नाही। डिलिव्हरीच्या दरम्यान तुमचा जो काही लॉस झालेला आहे तो भरून काढण्यासाठी, शरीरामध्ये असणारी जी काही घाण आहे ही फ्लश आउट करण्यासाठी, तुम्ही जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित डायजेस्ट होण्यासाठी, तुमची रिकव्हरी फास्ट होण्यासाठी तुम्ही पुरेशा प्रमाणामध्ये आणि भरपूर असं पाणी पिणं हे गरजेचं असतं। जेवढं आईचं शरीर हे हायड्रेटेड राहील तेवढी आई सुद्धा निरोगी राहील आणि तयार होणारी दुधाची मात्रा सुद्धा वाढायला मदत होईल। या तर काही छोट्या छोट्या गोष्टी झाल्या ज्या तुम्ही नेहमी फॉलो करायला हव्यात। आता आपण पाहूया की असे कोणते खास पदार्थ आहेत की जे पदार्थ तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही समाविष्ट केले तर दुधाची मात्रा ही वाढू शकते। आणि सगळ्यात पहिला आणि खूप इफेक्टिव्ह असा पदार्थ मी तुम्हाला सजेस्ट करेन की जो आपल्या किचन मध्ये सुद्धा इझिली अवेलेबल असतो, तो म्हणजे ओवा किंवा बडीशेप किंवा जिरे। मी माझ्या डिलिव्हरी नंतर एक मिश्रण तयार करून ठेवलं होतं, ज्यामध्ये समप्रमाणामध्ये हे बडीशेप, ओवा आणि जिरे हलकेसे भाजून तयार करून ठेवले होते। आणि जेव्हा जेव्हा मला वाटेल किंवा विशेषतः जेवण झाल्यानंतर की हे जे काही मिश्रण आहे हे बडीशेप आपण ज्या पद्धतीने चघळून खातो तर त्या पद्धतीने हे खात होते। यामुळे काय होतं की आईने जे खाल्लेलं आहे हे प्रॉपर डायजेस्ट होतं, जे खाल्लेलं आहे त्यामधले पोषक घटक दुधामध्ये व्यवस्थित उतरतात, ज्यामुळे दुधाची मात्रा तर वाढते, शिवाय त्याची क्वालिटी सुद्धा बूस्ट व्हायला मदत होते। आणि बाळाच्या पोटामध्ये असेल किंवा आईच्या पोटामध्ये गॅस होणं किंवा टॉयलेट नीट न होणं किंवा आईचं पोट साफ न होणं, बाळाचं पोट साफ न होणं, अशा खूप साऱ्या समस्यापासून दोघांनाही आराम मिळायला मदत होते। त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे शतावरी। मार्केटमध्ये शतावरी चूर्ण हे खूप इझिली मिळतं, कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा जनरल जे किराणा दुकान आहे त्यामध्ये सुद्धा आजकाल हे शतावरी चूर्ण मिळतं। हे जे शतावरी चूर्ण आहे हे तुम्ही 1 ग्लास दुधामध्ये सकाळी आणि संध्याकाळी 1-1 चमचा घेऊ शकता। दुसरा त्यानंतरचा पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन किंवा दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्यांचा समावेश करणं। जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर त्यावेळी तुम्ही सोयाबीन असेल किंवा अंडी आहेत यासारख्या किंवा डाळी आहेत यासारख्या प्रोटीनने भरपूर असणाऱ्या पदार्थांचा समावेश करू शकता। आणि दूध आणि दुधाचे पदार्थ जे आहेत ते सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। डेली कमीत कमी 1 पाव लिटर म्हणजेच 250 ml पर्यंत दूध हे जरूर घ्यायचं आहे। त्यानंतरचा पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे हळीव। आपल्या घरामध्ये जेव्हा बाळंतीण होते तर त्यावेळी घरामधली वयोवृद्ध लोक हे हळीवची खीर असेल किंवा लाडू आहे हे आवर्जून करतात। यामागचं सुद्धा कारण हे आहे की हळीव हे आईच्या दुधाची मात्रा वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं। हळीवाप्रमाणे डिंकाचे लाडू सुद्धा केले जातात, कारण डिंकामध्ये सुद्धा भरपूर असं कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, आईच्या दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे। या व्यतिरिक्त
डिलिव्हरीमध्ये जे काही आईचे लॉसेस झालेले आहेत, हाडं थोडीशी कमकुवत झालेली आहेत, ही जी झीज आहे ही भरून काढण्यासाठी सुद्धा हे ड्राय फ्रुट्स आणि डिंकाचे लाडू खूप जास्त फायदेशीर असतात. या व्यतिरिक्त मेथी, मग ती मेथीची भाजी असू द्या किंवा मेथी दाणे असू द्या, मेथीचे सुद्धा लाडू करून दिले जातात. मेथी जर तुम्ही रेग्युलरली खात असाल तर तुमचा हार्मोनल बॅलन्स आहे हे व्यवस्थित राहायला मदत होते. शिवाय तुमची हाडं सुद्धा स्ट्रॉंग बनायला मदत होते. डिलिव्हरी नंतर होणारी जी काही पाठदुखी, कंबरदुखी आहे यापासूनही आराम मिळतो. डेली तुम्ही मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी खात असाल तर त्यावेळी सुद्धा तुमच्या दुधाची मात्रा वाढायला ही खूप जास्त मदत होते. मेथीच्या भाजीप्रमाणेच तुम्ही शेपूची भाजी असेल किंवा शेवग्याच्या पानांची भाजी सुद्धा खाऊ शकता. ज्या भाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम आहे अशा भाज्या तुमच्या आहारामध्ये डिलिव्हरी नंतर तुम्हाला आवर्जून घ्यायच्या आहेत. शेवग्याची शेंग आहे किंवा पानांची भाजी आहे ही सुद्धा तुम्हाला जरूर खायची आहे. या व्यतिरिक्त ज्या ज्या सीझनमध्ये ज्या ज्या भाज्या मिळतात, पालेभाज्या मिळतात, त्या सर्व भाज्यांचा समावेश तुम्हाला तुमच्या आहारामध्ये करायचा आहे. भाज्यांप्रमाणे जी काही रसाळ फळं आहेत ही फळं सुद्धा तुम्हाला आवर्जून खायची आहेत. छान पिकलेली पपई जर तुम्ही नेहमी खात असाल किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी तुम्ही सेवन या पपईचं करत असाल तरी सुद्धा आईला तिच्या दुधाची मात्रा वाढवण्यासाठी खूप जास्त फायदा होतो. हे तर झाले सगळे घरगुती पदार्थ. मार्केटमध्ये खूप सारे लॅक्टोनिक ग्रॅन्युल्स सुद्धा मिळतात. मी सुद्धा माझ्या डिलिव्हरी नंतर असे लॅक्टोनिक ग्रॅन्युल्स घेतले होते, ज्याचा फोटो आणि लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्ही तुमचा आहार व्यवस्थित ठेवत असाल, भरपूर पाणी पित असाल, आराम व्यवस्थित करत असाल आणि स्ट्रेस फ्री किंवा आनंदी राहत असाल, पॉझिटिव्ह राहत असाल तर तुम्हाला कोणत्याही मेडिसिनची गरज पडणार नाही. तर या काही गोष्टी होत्या तुम्हाला ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.